नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहे हापूस आंब्याचा मुरंबा। त्यासाठी हे 3 हापूस आंबे मी स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घेतलेले आहेत। पहिल्यांदा आपण ह्या आंब्याचं हा देठाकडचा भाग काढून टाकायचा आहे। असे हे सगळ्या आंब्यांचे देठाकडचे भाग मी काढून टाकलेले आहेत। आता असा हा साईडचा भाग काढून घ्या। ह्या आंब्याचे असे चौकोनी पीस करून घ्यायचे आहेत। आता ह्या दिवसात कसे आंबे भरपूर पिकलेले असतात, त्यामुळे हे मोठ्या मोठ्या साईजचेच करून घ्या। फार बारीक केले तर आंबा आपला पाकात विरघळतो, म्हणून हे असे तुकडे करून घ्यायचे आहेत। की आता मी डायरेक्ट अशी वाटीतच काढून घेते, म्हणजे मोजत बसायची गरज नाही आहे। हे पीस आपण आता असे वाटीनं मोजून घ्यायचे आहेत। बघा कसे छान निघतात। आणि त्याबरोबरच हा सालीचा गर पण खरवडून काढून घ्या, म्हणजे ह्या आपल्या मुरंब्याला घट्टपणा चांगला येतो। असं आता सगळ्या आंब्यांचा मी गर काढून आणि तुकडे करून घेते। बघा आता तिन्ही आंब्याचा आपण गर काढून घेतलेला आहे आणि असे मोठे मोठे तुकडे केलेत। हे मोजून घेतलेत आपण। हे आता पहिली 1 वाटी ह्या बाउलमध्ये ओतलेली आहे आणि आता ही दुसरी वाटी। ह्यामध्ये आता आपण हा आंबा फारच गोड असल्यामुळं मी 1च वाटी साखरेचा वापर करणार आहे। गराच्या निम्मी ही साखर टाकून घेते आणि आता हे एकसारखं हलवून घेऊया, जेणेकरून ही साखर लगेचच विरघळली जाईल। हलक्या हातानं हलवून घ्या, कारण अगोदरच पिकलेले आंबे असल्यामुळे हे पटकन फुटले जातात। आणि हे बघा लगेचच कशी साखर विरघळायला सुरुवात झालेली आहे। आणि हे 10 मिनिटासाठी आपण आता असंच झाकून ठेवायचं आहे। बघूया आता 10 मिनिटं झालेली आहेत। बघा कसा आंब्याच्या फोडींना छान रस तयार झालेला आहे। साखर पूर्ण विरघळेपर्यंत हे मिश्रण आपण ठेवायचं नाही। आता हे लगेचच कुकरमध्ये ओतून घ्यायचं आहे। साखर पूर्ण विरघळेपर्यंत ठेवल्यानंतर ह्या आपल्या मुरंब्याला खूप रस तयार होतो, म्हणून हे साखर पूर्ण विरघळायच्या अगोदरच आपण कुकरमध्ये घालून शिजवून घेणार आहे। हे आता सगळं ह्यामध्ये ओतून घेऊया। आंब्याच्या आंबटपणानुसार तुम्ही साखरेचा वापर कमी जास्त केला तरी चालेल। हे आंबे फार गोड आहेत, म्हणून मी 1च वाटी साखर टाकलेली आहे। आता ह्यामध्ये टाकूया यात 2 लवंगा, 3 हिरवे वेलदोडे घेतलेले आहेत। हे थोडेसे असे फक्त तोंडाला फोडून घेतलेत आणि ह्यामध्ये हे टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे ह्या वेलचीचा पण स्वाद आपल्या मुरंब्याला छान लागतो। आणि ह्या 4-5 केशर काड्या घेतलेल्या आहेत, त्यामध्ये टाकायचं आता 1 चिमटभर मीठ। 1च चिमट मिठाचा वापर करा, जेणेकरून गोडाच्या पदार्थाची चव वाढते, म्हणून ह्यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं आहे। एकदा असं थोडं हलवून घ्या। आता ह्या कुकरचं झाकण बसवून गॅसच्या लहान शेगडीवर गॅसची फ्लेम आपण हाय करून 1च शिट्टी करून घेणार आहे। बघा कुकर आपला पूर्ण थंड झालेला आहे। आता बघूया मुरंबा आपला कसा झाला आहे ते। बघा मुरंबा आपला कसा छान तयार झालेला आहे। आता ह्या मुरंब्याची चव वाढवण्यासाठी आपण ह्यामध्ये लिंबू पिळून घेणार आहे, कारण ह्या दिवसात आंबे सगळे पूर्ण गोड असतात। मुलांना कसं चटपटीत खायला दिलं की मुलं आवडीनं खातात। हा मुरंबा आंबट गोड चवीचा छान लागतो। तर त्यामध्ये मी हा अर्धा लिंबू पिळून घेणार आहे। आणि आता हा एकसारखा हलवून घ्या आणि हा आपण आता सर्व करूया।
बघा मैत्रिणींनो, चटपटीत अशी मुरुंब्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असा हा मुरुंबा आपला कसा छान तयार झालेला आहे. मुरुंबा वरती शिजवत असताना एक तारी पाक होईल इतपत शिजवला जातो. ह्या कुकरमध्ये एका शिट्टीत एक तारी पाक आपोआप तयार होतो, म्हणून हा बघत बसायचं सुद्धा काही काम नाही आहे. बघा कसा छान तयार झालेला आहे. माझी रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा. पुन्हा पुन्हा अशाच घरगुती रेसिपी घेऊन भेटतच असतो. घरचं खा, निरोगी राहा. धन्यवाद.